रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे अतिरिक्त MIDC मधील कोका कोला कंपनीचे सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा प्रकार निदर्शनास आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। या सांडपाण्यामुळे परिसरातील शेती आणि पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून या प्रकरणामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीकडूनच सांडपाणी उघड्यावर सोडले जात असेल तर लोटे MIDCतील इतर रासायनिक कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण कसे ठेवले जाते असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। रोजगार आणि स्थानिकांच्या विविध प्रश्नांमुळे यापूर्वी चर्चेत राहिलेल्या या कंपनीच्या पर्यावरणीय जबाबदारीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। या सांडपाण्यामुळे शेती, माती आणि परिसरातील पर्यावरणावर नेमका काय परिणाम झाला आहे याची संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सांडपाणी सोडण्याच्या प्रकाराची चौकशी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे। बंद करा। अरे कुठलं आता हे जे ड्रेनेज आहे हे बाय डिझाईन हे स्टॉर्म वॉटर ड्रेनेज म्हणजे इथे पावसाने जे छतावरचं जे पाणी आहे ते एकत्र होऊन इथे आलं पाहिजे आणि जे ट्रीटेड वॉटर मध्ये पाणी नाही का कंपनीने जे ट्रीटेडचं जे होतं ते तिकडे होतं। माझा प्रश्न असा आहे जे कंपनी बाहेर पाणी करतो पावसाचं पाणी करतो त्यासाठी तुम्ही काय मार्ग केला असेल? हा तो मार्ग नाही सर नाही आहे सर पावसाचा मार्ग नैसर्गिक तुम्हाला कुठे खाली आहे आणि जर हे सुद्धा तुमच्या कंपनीत यांना काय माहित नाही ज्याच्या अंडर आहे ना त्यांना मी लगेच हो सर तुम्हाला पाहिजे दाखवतो एकदा बघा थोडं बघा सर तुम्हाला पण तुमच्याकडे रेकॉर्डला असायला पाहिजे। असं नको की आमच्यावर कोणता ब्लेम मुद्दा त्यांना सर सावंत सर तुम्ही कसे आलात तर बरे मला युज्युअल म्हणजे मी CCTV बघितले त्यानंतर आलो तर CCTV मध्ये पाणी सोडलेले पण ट्रेनिंग होते दिसते ना साहेब। मग तुम्ही त्याच्यावरती मॅसेज द्यायला पाहिजे असं म्हणतो। तुम्ही तुमची जबाबदारी झटकू शकत नाही। प्रशासन देते आणि असं जर तुम्हाला वाटत की एखाद्या अधिकाऱ्याने तुम्हाला सांगितलं असेल आणि तुम्ही म्हणजे कुणाला तरी सांगितलं असेल की तुम्ही सोडा बिंदास काय गाववाले करतील ते बघू तर चुकीला माफी नाही आणि आम्ही काय चूक काय सहन करून घेणार नाही। आमच्याकडे लोकशाही पद्धतीने अधिकारी त्या पद्धतीने आम्ही जाऊ। शेवटी काय आम्हाला उपोषणाचा मार्ग आहेच ना मोकला आणि आम्हाला उपोषण करू। तुम्ही जर बंद नाही केलं तर आपण दिवशी जर खेळत असाल आणि आम्हाला जर करायचा तुम्ही विचार केला असाल तर ते चुकीचं आहे साहेब असं आम्हाला वाटतं सर। हक्कासाठी लढल्यावरती माझी केस आमच्यावर केसी जर तुम्ही टाकल्या असाल आणि आमचा मुकमोर्चा काढला पोलीस प्रोटेक्शन असताना तुम्ही आम्हाला सहकार्य केलेत आम्हाला आणलं आणि गावात नेऊन सोडलेत आणि आमच्यावरती केसेस टाकले साहेब। अशा भावना असताना सुद्धा आम्ही सहन केलं वेलकम केलं 2015 मध्ये एवढी फॅक्टरी उभी करून दिली आणि तुम्ही जर जीवाशी खेळण्यासाठी आम्ही कंपन्यांना आमच्या जीवाशी खेळण्यासाठी आणले आम्ही कुठेही काय वावगं जाणार नाही। लोकशाही पद्धतीने जाणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला दिलेला संविधानाचा एक अधिकार आहे त्याचा वापर करणार। नमस्कार, मी अशोक कृष्ण धाडवे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गाव अजगणी। आज कोका कोला कंपनीला इथे आमच्या गावामध्ये म्हणजे 7 गावाने अजगणी कनेक्ट जवळजवळ 2 वर्ष झाली आणि हा पावसाळ्यापासून जूनपासून इथे ते सर्रास अगदी दुर्गंधीचं पाणी ते सोडत आहेत आणि ते कुठल्याही गोष्टीला अगदी आम्ही प्रत्येक गोष्टीचा प्रयत्न करून सुद्धा कुठल्याही गोष्टीला दुजोरा देत नाहीत। तर त्यांना जर ते अशी कुठली गोष्ट वाटत असेल तर त्यांनी त्या गोष्टीचा विचार करू नये। जर आम्ही ह्या खराब पाण्यामुळे आमच्या खाली स्वयंभू मंदिर असल्यामुळे पाण्याचे स्रोत असल्यामुळे जवळजवळ ह्या पाण्यावरती जवळजवळ 4 ते 5 हजार लोकांची लोकवस्ती अवलंबून आहे आणि जर आमच्या पिण्याचं पाणी खराब होत असेल आमच्या जीवनाशी तुम्ही खेळत असाल तर आम्हाला त्या गोष्टीचा कुठेतरी विचार करावा लागेल आणि ही आमची जनता खरोखर या रस्त्यावर उतरू नये आणि तुमच्या कंपनीसमोर नकोचा प्रकार होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तो प्रकार आम्ही करावा का हे कंपनीने आम्हाला सांगावं आणि ह्या पाण्याचं विल्हेवाट तुमच्या दृष्टीने ETP किंवा काही स्रोत असतील त्या स्रोतानुसार करावं आणि खरोखर जनतेशी खेळू नये अशीच आम्हाला एक त्यांना सांगण्याची विनंती आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.